पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा। सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, सुकांत मुजुमदार यांची नावं आघाडीवर। चर्चेतील नेत्यांना संधी की भाजप धक्कातंत्र वापरणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदलाची शक्यता। नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष संपला। आमदार महेंद्र थोरवेंकडून एकत्र येण्याचे संकेत। दोन्ही पक्षातील कटुता कमी झाल्याची महेंद्र थोरवेंची माहिती। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्री फडणवीसांचं बारीक लक्ष। फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात। तपासातील पुरावे, तांत्रिक बाबींवर विशेष नजर। नसरापूरची घटना भयानक आणि चीड आणणारी। नराधमाला हाल करून संपवलं पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। नसरापूर पीडितेच्या हत्येवेळी आरोपीनं चिमुकलीच्या तोंडात मोजा कोंबला होता। शवविच्छेदन अहवालातून संतापजनक माहिती समोर। नाशिक कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी आरोपींची कागदपत्र, आर्थिक व्यवहारांची पडताळणी। आधार पॅन डिजिटल नेटवर्कची सखोल तपासणी सुरू। बोंधू अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे। राहता न्यायालयामध्ये खरातला आज हजर करणार। तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी। पालघरमध्ये अघोरी पूजेच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 55 वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 वर्षात 623 बालकांवर अत्याचार। वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। तर 1130 लहान मुलांचं अपहरण झाल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा होणार। तर राज्यातील जलसाठ्याचाही आढावा घेतला जाणार। राज्यात लवकरच शिक्षक भरती। पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू। 31 मे पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार। मुंबई शहरासह उपनगरात आज उद्या पाणीबाणी। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।